ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. म्हणण्याकरिता निवडलेला शास्त्र भाग मत्तेय याचा 22वा अध्याय 1 ते 10 ही वचने. मत्तेय याचा 22वा अध्याय 1 ते 10 ही वचने. येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठविले, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठविले व त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा, पहा, मी जेवण तयार केले आहे. माझे बैल व पुष्टपशु कापले आहेत. सर्व सिद्ध आहे. लग्नाच्या मेजवानीस चला. तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्यांच्या दासास धरून त्यांचा अपमान केला व त्यास जीवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्यास लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमविले आणि लग्नाचा मांडव मेजवानीकरांनी भरून गेला. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त देवाचं राज्य जसं काय एखाद्या राजाच्या पुत्राच्या लग्नाच्या मेजवानीप्रमाणे आहे असं सांगत आहे. एक राजाने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि ते आमंत्रण देण्यासाठी सैन्य गावामध्ये गेले आणि त्याने लोकांना आमंत्रण दिलं, चला या, राजाच्या पुत्राचं लग्न आहे, मेजवानी तयार आहे, बैल व पुष्ट पशु कापलेले आहेत,
तुमच्यासाठी सर्व तयारी केलेली आहे. परंतु पवित्र शास्त्र शिकवतो की अनेक लोकांनी या आमंत्रणाकडे लक्ष दिलं नाही. कुणी आपल्या कामाला गेले, शेतात गेलेले आहेत आणि काही जणांनी तर हे आमंत्रण देणाऱ्या दासांनाच मारलेलं आहे. आणि असं पाहून राजा हा क्रोधाविष्ट झाला. राजाला फार राग आला आणि राजा म्हणाला, लग्नाची तयारी झालेली आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. तर रस्त्यावर जा, जे बरे वाईट दिसतील त्यांना बोलवून आणा. आणि ख्रिस्त प्रभू येशूचं वचन आम्हाला शिकवतं की सैन्य रस्त्यावरती जातात आणि रस्त्यावरून बरे वाईट करणारे सर्वांना घेऊन येतात आणि लग्नाचा मंडप हा आमंत्रितांनी भरून जातो. होय प्रियांनो, हीच संधी आहे देवाचं वचन ऐकून स्वीकारण्याची आणि देवाच्या राज्याचे एक वारस होण्याची. लग्नाचा येशू ख्रिस्ताने एक दृष्टांत दिलेला आहे, जो येशू ख्रिस्त आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. एक वधूप्रमाणे आम्ही तयार राहणार आणि आमचा येशू आम्हाला त्याच्या स्वर्गीय राज्यामध्ये घेऊन जाणार. जसं की वधूला वर हा आपल्या घरी घेऊन जातो, तसंच आमचं नातं आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही आमंत्रणाला स्वीकारूया. आमच्या ख्रिस्तासाठी आम्ही स्वतःला तयार करूया. आणि त्याने आम्हाला आमंत्रण दिलं. आम्ही टाकाऊ होतो, पांगलेले होतो, आम्ही रंजले गांजलेले होतो, आमच्यावरती कृपा केली. म्हणून आम्ही ह्या कृपेला आम्ही स्वीकारून आमच्या जीवनामध्ये आमच्या देवाला आम्ही धन्यवाद देऊ, देव बाप्पाचं गौरव करू. प्रभू येशू ख्रिस्त या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. धन्यवाद देवा, प्रभू तुझं वचन ऐकण्याची संधी दिली आणि देवा सुंदर रीतीने बाप्पा तू दृष्टांत दिला. एक राजाच्या पुत्राच्या लग्नाचं जी मेजवानीसाठी आमंत्रण देण्यात आलं, परंतु काही लोकांनी स्वीकारलं नाही. ते त्या लायकीचे नव्हते. परंतु ज्यांना तू बोलवलं, होय बाप्पा, ते रंजले गांजले टाकाऊ होते, त्यांच्यावरती तू दया केली, कृपा केली. आणि आज सन्मानासह, होय बाप्पा, आदरासह, आनंदाने, होय देवा, त्या लग्नाच्या मेजवानीमध्ये सर्व लेकरं सहभागी झाली. आणि प्रभू तू सर्व मंडप भरून गेलेला आहे. देवा, तू किती महान प्रभू आहे. तू तुझ्या लेकरांना सोडत नाही, सर्वांवरती सारखीच प्रीती करणार प्रभू आहे. आणि देवा, तूच तुझ्या पुत्राच्याद्वारे परमेश्वरा आम्हाला तारण दिलंस. प्रत्येकासाठी हे तारण आहे. जो विश्वास ठेवल त्याचं तारण होईल, हे तुझं वचन आहे. प्रभू येशू, धन्यवाद देतो, तो आम्हाला तुझं वचन ऐकण्याची संधी दिली. आम्हा सर्वांना तुझ्या हातात घे. यापुढेही चालू, तुझं गौरव करून घे. प्रभू येशूच्या नावात केले प्रार्थना म्हणून ते बाप्पा, आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.